नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अप्पी अर्जुन आता खूप खुश आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण सुरू आहेत. त्याचबरोबर आता स्वप्नील आणि रुपाली घरात कुठेही दिसत नाही आहेत, म्हणून सगळ्यांना काळजी वाटायला लागलेली असते. कारण स्वप्नील आणि रुपाली कुठे गेले अचानक, नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि म्हणून सगळेजण विचार करत असतात की काय झाले अचानक, कुठे गेले हे दोघं जण. आणि मग सगळे बोलत असतात. त्याचवेळी मोना वगैरे सगळेजण तिथं बसलेले असतात आणि तेवढ्यातच स्वप्नील आणि रुपाली दोघं येताना दिसतात. स्वप्नील आणि रुपाली आलेले आहेत हे पाहता क्षणी त्यावेळेस अमोल म्हणतो की मोठी मम्मी, मोठी मा आणि मोठे बाबा आले, असं तो ओरडतो. मग सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात की स्वप्नील आणि रुपाली आलेले असतात. मग त्यांच्या हातातली पिशवी पाहून लगेचच अमोल विचारतो, यात काय आहे? एक लहान लेकरू आहे, त्याला उत्सुकता आहे नक्की काय आहे या पिशवीमध्ये हे जाणून घ्यायचं असतं. आणि त्याचबरोबर त्यांना मात्र खूपच कौतुक वाटत असतं की अचानक असं काय घडलेलं आहे, म्हणून ते बोलत असतात. अमोल मात्र लहान असतो, त्याच्या लक्षात येत नसतं की आल्या आल्या असं नाही विचारलं पाहिजे, परंतु त्याने विचारलेलं असतं. त्याचबरोबर घरातली सगळी म्हणू लागतात की काय आहे, म्हणजे असं विचारतात. तेव्हा मात्र स्वप्नील आणि त्याचबरोबर रुपाली सांगत असतात की आम्ही मुलगी दत्तक घ्यायचा विचार करतोय, त्याचेच ते फॉर्म वगैरे आहेत, हे सगळं सांगून टाकतात. सगळेजण म्हणतात, अरे ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे बाळ येणार आहे घरात, सगळेजण खुश असणार आहेत, हे सगळं बोललं जात असतं. परंतु आप्पी म्हणत असते, मग सांगितलं का नाही आहे, एवढी आनंदाची बातमी आहे, सांगून जायचं ना. त्याचवेळी रुपाली सगळेजण म्हणत असतात की हो, पण कसं आहे तेवढा अजून काही फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या नाही आहेत, असं रुपाली आणि स्वप्नील सांगत असतात. त्यांचं म्हणणं असतं की तयारी तर केलेली आहे, पण अजून बाकीच्या गोष्टी पण तेवढ्याच मॅटर करत आहेत, असं सांगत असतात. त्यासोबतच सगळ्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता ही तयारी जोरदार सुरू झालेली आहे आणि सगळेजण खूप खुश असतात. कारण स्वप्नील आणि रुपाली या दोघांनी त्यांची फॅमिली वाढवण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि मग कदम म्हणतात की अर्जाचं कुटुंब होतं, मला ना स्वप्नील तुझीच खूप काळजी वाटत होती रे, आणि म्हणून आता माझी तीही इच्छा पूर्ण होते, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण खुश असतात. सगळेजण म्हणत असतात की खूप छान बातमी दिलेली आहे, सगळ्यांनाच तेवढाच आनंद झालेला असतो. आणि त्यासोबतच सगळ्यांना असं वाटत असतं की एवढी आनंदाची बातमी आहे, एवढं सगळं खूप छान घडत आहे, सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. आणि मग सगळेजण बोलत असतात. मग आता सगळे आप्पीला म्हणत असतात की आप्पे, आणि मग अमोल लगेच तिला बोलतो की मोठी मा, तुझी मा तूच आंघोळ करायची राहिली आहे. आप्पी म्हणत असते की तुम्ही सगळेजण असं बसलाय, जा एवढे सगळे व्यायाम करून आलं आहे, तुम्हाला काही जमत नाही आहे का, जाऊन या ना, आंघोळ करून घ्या. अमोल म्हणतो की मा तुझी पण आंघोळ राहिली आहे का, जा लवकर, असं तो बोलत असतो. आणि आप्पी आणि अमोल दोघंही धावत जातात, एकमेकांच्या मागे पळू लागलेले असतात. दोघंही खुश असतात, दोघंही आनंदात असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अमोल आता बोलत असतो. आणि मग तो जाताना म्हणत असतो की मोठी मा, तू मला दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलेलं आहे, असं म्हणत अमोल इकडे बोलत असतो. आणि त्यालाही खूप भारी वाटत असतं, कारण त्यालाही काहीतरी वाटत होतं, इतके दिवस हे सगळं घडत होतं. तेव्हा अमोलनेही रुपालीला सांगितलेलं असतं, त्याला छोटीशी बहीण हवी आहे, आणि ते प्रॉमिस आज पूर्ण केलेलं असतं. या गोष्टीचा आनंदही त्याला झालेला असतो. त्यासोबतच आप्पीही खुश असते. आप्पी रूममध्ये ते आवरते, तिने आज साडी नेसलेली असते, ऑफिसला जाणार असते. पाहते तर काय, तिथे बेडवरती गजरा ठेवलेला असतो. आणि आप्पी म्हणते की गजरा, आणि तिला आठवत असतं याआधीही अर्जुनने तिच्यासाठी गजरा आणलेला होता. मग गजरा हातात घेते, खुश होते, तीही थोडी रोमॅन्टिक झालेली असते, तिलाही छान वाटत असतं. तिच्या आयुष्यात आता सुखाचा क्षण आलेला असतो. एवढं सगळं खूप छान पद्धतीने घडत असतं, त्यामुळं तिलाही भारी वाटत असतं. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. आणि मग आप्पी म्हणत असते की अर्जुन हे काय आहे. अर्जुन म्हणत असतो, कसं आहे आता कोणीच नाही येणार, आता तू आणि मी आहे, अमोलही येणार नाही, घरातलं बाकीही कोणी वरती येणार नाही आहे, हे सगळं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र त्याचं असं म्हणणं असतं की त्यामुळं आता काळजी करायची अजिबात गरज नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचसोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का. आणि मग तो आप्पीच्या जवळ जात असतो आणि आप्पीशी बोलत असतो, आप्पीला मिठी मारत असतो. आप्पी म्हणत असते की अर्जुन तू विसरतोयस का रे, आपल्याला छोटंसं मूल आहे एक. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो, नाही मी विसरत नाही आहे कुठली गोष्ट,
असं अर्जुन सांगत असतो. पण तो आत्ता येणार नाही आहे. आप्पीच्या केसात गजरा म्हणायचा असतो. आप्पी खुश असते आणि मग अर्जुनला ती चिडवत असते. अर्जुन म्हणत असतो, तू प्रत्येक वेळेस असंच करत आहेस बरं का, म्हणजे तुला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं. अर्जुन हे सगळं बोलत असतो. तेव्हा मात्र आप्पी म्हणत असते की अर्जुन हे जरा जास्तच होते हां. आणि मग ती शहेनशाह अशी हाक मारते. जेव्हा तिने शहेनशाह अशी हाक मारलेली असते तेव्हा मात्र इकडे अर्जुन खूपच भारी रोमॅन्टिक झालेला असतो आणि तो चिडलेलाही असतो की आप्पे तुला ना रोमांसच नको असतो, तुला ना त्या रोमांसमधलं काही कळतच नाही आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की तू प्रत्येक वेळेस असंच करत असते, असं म्हणत तो चिडत असतो, बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण खाली चाललेले असतात, कारण तेवढ्यात अमोल तिथे येतो. आणि मग अमोलला पाहून लगेचच अर्जुन म्हणत असतो की बघ आलं तुझं लाडकं बेसनाचं लाडू, अजिबात तुझ्याशिवाय त्याला कुठे राहायचं नसतं, तुझ्याशिवाय त्याला करमतच नाही आहे बघ, सोडत नाही आपल्या आईला एक मिनिटही, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र आप्पी म्हणत असते काय रे, त्यावेळेसच लगेचच बोलतो तो म्हणजे अमोल, बाबा काय म्हणालास रे तू, असं तो बोलत असतो. तेव्हा आप्पी म्हणते काय नाही रे चला, असं म्हणत आता अमोलला अर्जुनला सगळ्यांना घेऊन आता नाश्ता करायला ती खाली येत असते. त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आप्पी जाम खुश असते, तिला खूप छान वाटत असतं. सगळ्यांसाठी आता मोनाने नाश्ता बनवलेला असतो, सगळेजण नाश्ता करत असतात, सगळेजण खुश असतात. परंतु तेवढ्यात तिथं घडलेलं असतं ते म्हणजे वेगळंच, कारण मोनाला सगळेजण चिडवत असतात. तेव्हा मोनाला म्हणत असतात की आता मोना ही सगळी जबाबदारी तुझ्यावरच असणार आहे आणि तुलाच हे सगळं करायचं आहे, आता किचनची जबाबदारी मोनावर द्यायची आहे, असं घरात सगळ्यांनी ठरवलेलं असतं. आणि मोना मात्र घाबरलेली असते, माझ्यावर का द्यायची किचनची जबाबदारी, असं तिला वाटत असतं. ती म्हणत असते नाही रे मी तर मरूनच जाईल, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र सगळे तिला म्हणत असतात की असं काय बोलतेस, असं काहीच नाही होणार आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की मोना म्हणत असते की ठीक आहे, आप्पी म्हणते मी आहे सोबत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी आता ऑफिसला जाते आणि ऑफिसमध्ये मोठे साहेब आलेले असतात आणि त्यांनी आप्पीचं स्वागत केलेलं असतं. सगळे तिथं पोहोचलेले असतात आणि सगळे खूप आनंदात असतात. आणि मग गायतोंडे तिथे येतात, गायतोंडेही आप्पीचं स्वागत करतात, आप्पीसाठी खूप छान असा शेर बोलून दाखवतात. हे गायतोंडेंची नेहमीची सवय असते, ते त्यांना आप्पीचं एखादं काम आवडलं की गायतोंडे मात्र शेर बोलून दाखवत असतात आणि सगळ्यांना खुश करत असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनही आता ड्युटीवर गेलेला असतो. अर्जुन म्हणत असतो कधी मग कधी न्यायचं साहेबांना, नाही आज त्यांना शिक्षा होणार आहे ना, हे त्याचं चाललेलं असतं. तेव्हा गायतोंडे वगैरे सगळेच बोलत असतात की कसं आहे कधी एकदाची त्याला शिक्षा होते ना, हे मला बघायचं आहे, आम्ही पण त्याच गोष्टीची वाट पाहत आहोत. तर आर्याला म्हणत असते की तुम्ही दोघे जा तिकडे हां. तेव्हा अर्जुन म्हणत असतो का, आता का नाही तू येणार. तेव्हा इकडे गायतोंडे मात्र आर्याला चिडवत असतात. गायतोंडे म्हणत असतात मॅडम तिकडे जाणार आहेत, जुळलं आहे त्यांचं एका साईटवरून, फोन वगैरे चालू होते, आता भेटणार आहेत, हे गायतोंडेचं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काय रे, आणि तो म्हणत असतो की खरंच आर्या तू तुझ्या आयुष्यात पुढं जाण्याचा विचार करते, हे ऐकून मला खूप आनंद झालेला आहे. आणि मग आर्याचं तो अभिनंदन करतो, पण तो म्हणत असतो की मला कळलं पाहिजे की नक्की तुम्ही कुठे जाणार आहात, कारण सिनियरला ते सांगणं कंपल्सरी आहे, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे खूप मोठी गोष्ट घडलेली असते. ती म्हणजेच आता या जिजीला शिक्षा झालेली असते अजन्म कारावासाची, म्हणजे मरेपर्यंत तो कारावासात असणार आहे अशी शिक्षा त्याला झालेली असते. आणि मग मात्र इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण तिथं असतात आणि त्याचबरोबर त्याला अर्जुन म्हणत असतो की आता एक गोष्ट लक्षात ठेव, सुधारलास तर सगळं होईल व्यवस्थित, अन्यथा तुला माहिती आहे की काय होऊ शकतं, असं बोललेले असतात. तो म्हणत असतो की कसं आहे जरा विचार करा, देवाची कृपा झाली तर होईल सगळं व्यवस्थित, अन्यथा तुमची वाट लावायला मी मागे पुढे पाहणार नाही, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचसोबतच इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे
की इकडे जीजीला तर शिक्षा झालेलीच आहे, परंतु जीजीला जी शिक्षा झालेली आहे त्यामुळं मात्र घडतंय असं भारी की आप्पी आणि अर्जुन हे मात्र आता खुश झालेले आहेत. घरातही आनंदाचं वातावरण आहे. तर आजची पूजा ही आप्पी आणि अर्जुन या दोघांनीच करावी असं सगळ्यांचं म्हणणं असतं. पण इकडे आप्पी आणि अर्जुन म्हणत असतात की तुम्ही नवीन आयुष्याला सुरुवात करताय, तुमच्या आयुष्यामध्ये एक छोटंसं बाळ येणार आहे, तर रुपालीताई आणि स्वप्नील दादा तुम्ही या सगळ्याची सुरुवात करावी असं बोलणं चाललेलं असतं. परंतु घरातले सगळे म्हणत असतात की हो बरोबर आहे, रुपाली आणि स्वप्नील तुम्हीच पूजा केली पाहिजे. पण अचानक रुपाली आणि स्वप्नील हे नाराज झालेले असतात आणि ते म्हणत असतात की नाही, मग आम्हाला नाही वाटत, आम्हाला असं वाटतं की तुम्हीच दोघांनी पूजा करा. इकडे आप्पीला मात्र प्रश्न पडलेला आहे की अचानक असं काय झालं, रुपालीताई अशा नाराज का झालेत, नक्की रुपाली का नाराज हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.